नमस्कार व्हिडिओ मी पी आर पाटील कोरायस मध्ये आपलं स्वागत करतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाचे लष्करी सराव। ऑलरेडी आपण योजना पाहिलेल्या आहेत, त्याचबरोबर आपण काय काय पाहिलंय करंट अफेअर्स म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर पर्यंतच्या काही चालू घडामोडी आहेत तर त्या आपण संपूर्ण पाहिलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये बघायचं आहे लष्करी सराव। एकतर दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, एकतर वन लाइनर क्वेश्चन्स असतील किंवा मग जोड्या जुळवांसाठी। त्यामुळे फार डीप मध्ये जाऊन काहीतरी वेळ घालवण्यात आता अर्थ नाही, कारण हार्डली 8 दिवस राहिलेले आहेत। हॉल तिकीट पण आज रिलीज झालेले आहेत, त्यामुळे पटापट 8 ते 10 मिनिटांमध्ये जेवढे महत्त्वाचे लष्करी सराव आहेत तर ते मी तुमचे कव्हर करायचा प्रयत्न करेल, ठीक आहे। आणि काही ट्रिक्स ही आपल्याला बघता येतील की कशा पद्धतीने ती नावं लक्षात ठेवता येतील। तर पहिला महत्त्वाचा युद्ध सराव आहे उदर शक्ती। हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर भारत आणि मलेशिया। हा कुठं पार पडला तर मलेशियामध्ये पार पडलेला आहे, दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये, ठीक आहे। याच्यामध्ये कोणकोणते भारताकडून सुखोई 30 आणि C-17 ही दोन्ही विमाने याच्यामध्ये सहभागी झालेली दिसतात। त्यानंतर आहे विम्बॅक्स 2022। विम्बॅक्स म्हणजे VI जे आहे तर व्हिएतनाम आणि इंडिया, तर या दोन देशांचा हा युद्ध सराव आहे। हा अशा प्रकारचा तिसरा युद्ध सराव आयोजित केला होता। त्यानंतर आहे अल नागा। अल नागा हा भारत आणि ओमान या दोन देशांमध्ये असलेला लष्करी सराव आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर नसीम अल बहर नावाचा नौदल सरावही आहे आणि ईस्टर्न ब्रिज नावाचा हवाई युद्ध सरावही आपल्याला या दोन देशांमध्ये बघायला मिळतोय, ठीक आहे। त्यानंतर सागरी भागीदारी सराव जो आहे म्हणजे मॅरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज, जो की भारत आणि जपान या दोन्हींच्या नौदलांमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर बघितलं जिमेक्स आहे, मलबार आहे, पुढे आपल्याला शिन्यू मैत्री म्हणून एक तुम्हाला एक्सरसाइज येईल, तोही जपान सोबतच आहे। हे जे मलबार दिसते तर हे 4 देशांमध्ये असेल। हा मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे, भारत, जपान, US आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांमध्ये आहे। हा कशासाठी करण्यात आला तर चायनाचा जो काय पॅसिफिक मध्ये जो काय प्रभाव वाढत चाललाय किंवा हिंदी महासागरात जो काय प्रभाव वाढत चाललाय तर ह्याला विरोध करण्यासाठी म्हणून हा मलबार एक्सरसाइज घेतला जातो। त्याचबरोबर वज्र प्रहार जो की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या दरम्यान आहे आणि ही 13वी आवृत्ती आहे, जी की तुम्हाला हिमाचलमध्ये पार पडलेली दिसेल। त्यानंतर लॅमितिये म्हणून भारत आणि सेशेल्स मध्ये एक युद्ध सराव झाला। लॅमितिये म्हणजे काय तर मैत्री किंवा फ्रेंडशिप, याचा अर्थ सेशेल्स भाषेमध्ये काय होतोय मैत्री असा होतोय। तर हा या दोन देशांमध्ये पार पडला आणि कुठं पार पडला तर सेशेल्स मध्ये। बरं, सेशेल्स जे काय आता मी नाव घेतलं तर हा देश कुठं आहे तर हिंदी महासागरामध्ये एक छोटंसं बेट आहे। त्यानंतर पॅनेक्स जो आहे तर पॅनेक्स हा बिमस्टेकनं आयोजित केलेला एक युद्ध सराव होता। बिमस्टेक काय आहे तर 1997 मध्ये बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराशी संबंधित जे काही देश आहेत तर या देशांनी मिळून बनवलेली एक संस्था, याचं मुख्यालय कुठं आहे तर ढाकामध्ये आहे, ठीक आहे। तर यांनी हा पुणेमध्ये काय केला आहे तर या वर्षीचा पॅनेक्स युद्ध सराव घेतलेला आहे। त्यानंतर इक्वेरियन म्हणजे पण याचा अर्थ मैत्री असाच होतो, ठीक आहे, फ्रेंड्स असा होतो। हा भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये असलेला एक्सरसाइज आहे, जो की मालदीवमध्ये कंडक्ट केला गेला। त्यानंतर झहेर अल बहर हा भारत आणि कतार या दोन देशांमध्ये 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान घेतला गेलेला एक युद्ध सराव आहे। पर्शियन आखातामध्ये हा युद्ध सराव झाला आणि ही या प्रकारची दुसरी आवृत्ती आहे। यामध्ये भारताकडून INS त्रिकंदने याच्यामध्ये सहभाग दर्शवलेला होता। त्यानंतर अल मोहम्मद अल हिंदी सराव हा भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये झालेला अशा प्रकारचा पहिलाच नौदल सराव आहे। आणि जिथं पहिला असा शब्द येईल तर त्याच्यावरती फार फोकस करा, कारण अशा प्रकार अल मोहम्मद आहे, ठीक आहे, अल मोहम्मद। तर अशा युद्ध सराव आपल्याला फार लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये भारताकडून INS कोची याच्यामध्ये सहभागी झालेलं दिसेल। त्याचबरोबर झायेद तलवार जो आहे तर तो भारत आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या दोन देशांच्या दरम्यान झालेला हा युद्ध सराव होता। याच्यामध्येही INS कोची सहभागी झालेलं होतं। UAE बरोबर जर बघितलं तर डेझर्ट ईगल नावाचा हवाई सराव केला जातो। त्याचबरोबर डेझर्ट फ्लॅग जो आहे, जो की भारत, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, सौदी अरेबिया आणि बहरीन या 6 देशांचा हा काय आहे डेझर्ट फ्लॅग नावाचा हा युद्ध सराव केला जातो।
त्यानंतर जर बघितलं तर काझिंद जर बघितलं, कझाकस्तान आणि इंडिया या 2 देशांची ही जी युद्ध सराव झाला, तर हा 5वा अशा प्रकारचा युद्ध सराव आहे. त्यानंतर दस्तलिक हा भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांमध्ये झालेला 3रा सराव आहे. त्यानंतर समुद्र शक्ती कोणत्या 2 देशांमध्ये झालेल्या, तर भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलामध्ये. त्यानंतर यामध्ये जर बघितलं तर INS शिवालिक आणि INS कडमक या 2 युद्धनौका सहभागी झालेल्या होत्या. इतर सराव जर बघितले इंडोनेशिया बरोबरचे, तर गरुड शक्ती आहे हा भूसेनेचा आहे आणि इंडो कार्पेट हाही नौदलाचा आहे. गरुड हे इंडोनेशियाच्या नकाशावरती किंवा फ्लॅगवरती असलेलं चिन्ह आहे, त्यावरून हे लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. त्यानंतर सिटमेक्स म्हणजे काय, सिंगापूर, इंडिया आणि थायलंड या 3 देशांचा मिळून याला सिटमेक्स म्हटलं जातं. हा नौदल सराव आहे. त्यानंतर सिंगापूर आणि इंडिया मॅरिटाईम बायलॅटरल एक्सरसाइज हा भारत आणि सिंगापूर या 2 देशांच्या दरम्यान होतो. त्याचबरोबर सिंगापूर सोबत बोल्ड कुरुक्षेत्र नावाचा भूसेनेचाही सराव झालेला आपल्याला बघायला मिळतोय. बऱ्याचदा काय होते की एकाच देशाचे भूसेना, नौदल किंवा वायुदल असे 3 प्रकारचे सराव असतात आणि तिन्हींची नावं आपल्याला माहिती असावी. त्यामध्ये पहिलीच वेळ कोणता होतोय किंवा एखादी नवीन घटना घडली तर असे प्रकारचे आपल्याला युद्ध सराव माहिती असावे. मैत्री जो आहे तर तो कोणता आहे, तर थायलंड आणि भारत यांच्या दरम्यान असलेला भूसेनेचा युद्ध सराव आहे. त्याचबरोबर थायलंड सोबत सियाम भारत हा हवाई दलाचा आहे आणि इंडो थाई कॉर्पॅट हा नौदलाचा युद्ध सराव आहे. त्यानंतर जर बघितलं तर शिल्ड सराव भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे आभासी पद्धतीनं किंवा टेबल टॉप याला एक्सरसाइज असंही म्हटलं जातं. म्हणजे ऑनलाईन हा एक्सरसाइज घेतला गेला. कोणकोणत्या देशांमध्ये, भारत, श्रीलंका आणि मालदीव. शिल्ड सराव हे नाव लक्षात असावं, कारण बऱ्याचदा असं म्हटलं जाईल की खालीलपैकी कोणता सराव हा आभासी पद्धतीने घेतला गेला, कोणता, तर शिल्ड. त्यानंतर मित्रशक्ती सराव हा कोणकोणत्या देशांमध्ये, तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये घेतला गेला. तर यावर्षीची जी काय आवृत्ती आहे तर ती श्रीलंकेमध्ये पार पडली. त्यानंतर दोस्ती जो आहे तर दोस्ती हा भारताचं तटरक्षक दल, त्यानंतर श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांमध्ये पार पडलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि स्लिनेक्स म्हणजे श्रीलंका आणि इंडिया एक्सरसाइज हा अशा प्रकारचा 9वा एक्सरसाइज विशाखापट्टणम मध्ये भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये पार पडला. भारत आणि श्रीलंकामध्ये कोणकोणते आहेत, तर शिल्ड आहे, मित्रशक्ती आहे, दोस्ती आहे आणि स्लिनेक्स सहज लक्षात राहू शकतोय. मित्रशक्ती आणि दोस्ती हे दोन्ही सारखेच आहेत. शिल्ड आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघितलं तर संप्रीती हा भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या भूसेनेमध्ये असलेला 10वा युद्ध सराव झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बोंगो सागर सराव हाही भारत आणि बांगलादेशच्या नौदलामध्ये झालेला 3रा. आता बोंगोवरून हे बांगलादेशवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता बोंगो. त्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये मैत्री सराव होतो सीमा सुरक्षा दलामध्ये म्हणजे SSB मध्ये. ठीक आहे. त्यानंतर शांतीर अग्रोसेना हा लष्कराचा आहे, टेबल टॉप हा हवाई दलाचा आहे आणि संवेदना जो की नेपाळ, श्रीलंका, UAE सोबत बऱ्याचशा देशांचा बांगलादेशमध्ये होणारा हा एक सराव आहे. त्यानंतर सूर्यकिरण हा नेपाळशी होणारा एकमेव असा भूसेनेचा काय आहे, युद्ध सराव आहे जो की उत्तराखंड मध्ये पार पडला. त्यानंतर इंद्र नेव्ही, आता इंद्र नावावरून पण आपल्याला हा लक्षात ठेवता येईल की इंडिया आणि रशिया या दोघांमध्ये असणारा आर्मीचा युद्ध सराव आहे भारत आणि रशिया. त्यानंतर इंग्लंड सोबत जर बघितलं तर हे जवळपास कोब्रा वॉरियर, कोकण शक्ती, इंद्रधनुष्य आणि अजय वॉरियर अशा 5 जे काय एक्सरसाइजेस आहेत तर ते इंग्लंड सोबत घेतले जातात. याच्यामध्ये कोकण शक्ती फार इम्पॉर्टंट का आहे, कारण हा पहिलीच वेळ अशा प्रकारचा एक्सरसाइज घेतला गेलेला आहे. तिन्ही सेवांचा म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही सर्व्हिसेसचा मिळून हा कोकण शक्ती एक्सरसाइज घेतला गेला. त्याचबरोबर कोकण जो आहे तर तो नौदलाचा आहे. आता कोकणावर लक्षात घ्या की समुद्र आहे त्यामुळे नौदल. इंद्रधनुष्य म्हणजे हवेत त्यामुळे हवाई. अजय वॉरियर हा भूसेनेचा आहे आणि कोब्रा वॉरियर हा भूसेनेचाच एक एक्सरसाइज आहे. त्यानंतर एक ॲस्टरेक्स नावाचा फ्रान्सचा पहिलाच अवकाश सैन्य सराव घेण्यात आला. त्यानंतर शक्ती
गरुड आणि वरुण हे तिन्ही फ्रान्स सोबत असलेले भारताचे एक्सरसाइज आहे. शक्ती हा भूसेनेचा आहे आणि गरुड शक्ती जो आहे, गरुड शक्ती, तर हा इंडोनेशिया सोबत आहे. ठीक आहे, हे दोन्ही शब्द एकत्र आले तर लक्षात ठेवा की हा इंडोनेशिया सोबतचा आहे आणि हे सेपरेट जर आले तर कोणासोबत असतील, तर हे फ्रान्स सोबत आहे. ठीक आहे, त्यानंतर वरुण जो आहे, तर वरुण नौदलाशी, वरुण म्हणजे काय, पाऊस, पाऊस म्हणजे पाणी, याच्यावरून आपण नौदलाशी संबंध ठेवू शकतोय. गरुड हवेत असल्यामुळे हवाई आणि शक्ती हा भूसेनेचा आहे. ठीक आहे, त्यानंतर भारत आणि जपान, मागाशी म्हटल्याप्रमाणे शिन्यू मैत्री जो आहे तर हा वायुसेनेचा आहे. धर्म गार्डियन जो आहे तर तो भूसेनेचा आहे आणि सहयोग कायजिन हा तटरक्षक दलाचा युद्ध सराव आहे. जेमेक्स आपण बघितले की जपान आणि इंडिया मॅरीटाईम एक्सरसाइज हा भारत आणि जपान यामधला एक्सरसाइज आहे. त्यानंतर ऑसी इंडेक्स म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांचा एक्सरसाइज हा नौदलाचा एक्सरसाइज आहे. त्याचबरोबर युद्ध अभ्यास हा भारत अमेरिका दरम्यान असलेला भूसेनेचा युद्ध सराव आहे. त्याचबरोबर टायगर ट्रायम्फ हा मानवतावादी सहाय्य म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा एखादी आपत्ती आलेली आणि अशा हेल्प करण्यासाठी, मदत करण्यासाठी म्हणून हा टायगर ट्रायम्फ नावाचा युद्ध सराव घेतला जाईल. त्याचबरोबर वज्रप्रहार हाही भारत आणि अमेरिका या दोन देशांमधला विशेष दलाचा सराव आहे. आणि रेड फ्लॅग जो आहे तर भारत अशा बऱ्याचशा जवळपास 10 ते 15 देशांचा मिळून अमेरिका काय करते तर एक हवाई सराव घेतला जातो. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर कॅम्ब्रियन गस्त सराव म्हणजे ऑलिम्पिक ऑफ मिलिटरी पेट्रोलिंग असं याला म्हटलं जातं. म्हणजे गोरखा रायफल जे आहे तर याला ह्या गस्त सरावामध्ये गोल्ड मेडल मिळालं, त्यामुळे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, जवळपास 40 वर्षांपासून हा काय आहे तर सराव घेतला जातो. त्यानंतर मिलन अभ्यास हा भारतीय नौदलाचा बहुपक्षीय अभ्यास आहे किंवा युद्ध सराव आहे. त्यानंतर सी विजिल म्हणजे काय, समुद्रावर लक्ष ठेवणे. विजिलचा अर्थ काय तर लक्ष ठेवणे. सी विजिल हा सागरी सुरक्षेशी संबंधित असणारा त्रिस्तरीय सराव. त्रिस्तरीय म्हणजे काय, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हींचा मिळून असलेला हा सराव आहे. त्यानंतर ट्रॉपिक्स हा ट्रॉपिकल एरियामधला असणारा हा नौदलाचा सर्वात मोठा सराव आहे जो की भारतीय नौदलाकडून घेतला जातो. त्याचबरोबर कवच हे त्रिस्तरीय सराव अंदमान आणि निकोबारमध्ये यावर्षी पार पडलेला आहे. आणि गांडीव सराव म्हणजे गांडीव काय होतं तर अर्जुनाचं जे इंद्रधनुष्य होतं तर त्याचं नाव काय होतं, गांडीव. तर हा अशा पद्धतीचा तिसरा सराव राष्ट्रीय सुरक्षा दलाने पार पाडला. हे कशाविषयी आहे तर हे दहशतवाद विरोधी जे काही संघटना आहेत किंवा असे कृत्य होतात तर या विरोधी हा युद्ध सराव केला गेलेला आहे. ठीक आहे, तर हे जे काय आपण कव्हर केले तर हे महत्त्वाचे एक्सरसाइजेस आहेत, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि हे जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान घडलेले हे लष्करी सराव आहेत. तर हे तुम्हीही काय करा तर एकदा स्वतः रिवाईज करा, जेणेकरून आपल्याला जोड्या जुळवांसाठी किंवा वन लाईनरसाठी आपले कोणताही मार्क जाऊ नये. ठीक, धन्यवाद.